नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:46 ते 7:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल पहाटे 9:08 ते 10:50 आणि यमगंड काळ दुपारी 2:12 ते 3:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवीबरोबर त्रिकोणयोग करेल, बुधाबरोबर केंद्रयोग करेल आणि मंगळाबरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल, चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस अनुकूल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनायचे असेल अतिशय उत्तम दिवस आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र इन्कम आजच्या दिवशी खूप चांगलं मिळेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना समोर येतील की ज्या तुम्ही इम्प्लिमेंट करू शकाल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र घरातल्या व्यक्तींच्या काही आशा अपेक्षा असतील त्या तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसत येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी बऱ्याच प्रमाणात चांगली राहील. तुमच्यातलं जे ॲक्टिव्हपणा आहे तो आजच्या दिवशी जास्तच प्रमाणात दिसून येईल. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. जी कामं पूर्ण होत नाही, जी कामं अडकून राहिली आहेत आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. आजच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात जरूर करू शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्या काही आशा अपेक्षा असतील तर ते आजच्या दिवशी पूर्ण करावे लागतील. थोडे खर्च होतील. मात्र दिवस तुमच्यासाठी उत्तमच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल, लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल आणि तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं तुमची पूर्णसुद्धा होताना दिसतील. तुमच्यात मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे आजच्या दिवशी वेगळ्याच प्रकारची तुमची मानसिकता दिसून येईल. काम करण्याचा उरक जबरदस्त राहील, दांडगा राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला गुरु रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल, लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला इन्कमच्या वेगवेगळ्या संधी मिळू शकतील. तुमचं इन्कम आजच्या दिवशी चांगलं राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. गुंतवणूक चांगली राहू शकेल. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवा. काही नवनवीन आयडियाज तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल, दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आजच्या दिवशी पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे तुम्ही कामं करू शकता आणि तुमची कामंसुद्धा मार्गी लागतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. नवीन कामं ही कामं करायची असेल तरी आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होऊ शकतील. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा नातेसंबंध सुधारू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल, भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी तगमग जास्त होईल, थोडंसं फिरणं जास्त होईल, दमछाक झाल्यासारखी वाटेल, परंतु कामं हळूहळू का होईना मार्गी लागू शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील अनपेक्षितपणे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा थोडंसं फिरावं लागेल. त्या संदर्भात सुद्धा तुमची कामं पूर्ण होऊ शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन तुमच्या कामाला दाद दिली जाईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल, भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाणं, वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारणं, काही चांगले उत्तम लाभ मिळणं, याचप्रमाणे नशिबाची साथ उत्तम लाभणं. जर तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर त्या संदर्भात काही चांगले तुम्हाला एक्सपोजर मिळणं, अशा प्रकारचे काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. तुमची मानसिकतासुद्धा सकारात्मक दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल, अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडू शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. नवीन काही आयडियाज तुमच्या समोर येऊ शकतील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात मतभेद दिसू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातल्या काही नवीन संधीसुद्धा तुम्हाला आज समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास.
कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. कामं तुमचे मार्गी लागू शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, उत्तम कालावधी आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. थोडेसे विचार, स्ट्रेस येऊ शकतील, परंतु त्याची फारशी काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास कदाचित डोकं वर करू शकतील. त्यामुळे कारण हे अतिविचार करणं हे होऊ शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहू शकतील. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.